पूर्वरंग पु ल देशपांडे पान क्रमांक 158. बँकॉक ते हाँगकाँग हा माझा बोईंग विमानातला पहिला प्रवास. यापूर्वी डाकोटा, स्कायमास्टर, वायकाउंट वगैरे विमानांचे लहान मोठे प्रकार घडलेले होते, पण बोईंग बोईंग म्हणतात ते काही वाट्याला आलेलं नव्हतं. पण बँकॉकच्या विमानतळावर पॅनामचं ते अजस्त्र विमान उतरलं आणि त्या विमानाच्या गर्जनेनं दाही दिशा हादरल्या. घोडा घोडा म्हणतात तो हाच काय, हा प्रश्न लवकुशांच्या चालीवर मनातल्या मनात विचारून मी त्या विस्तीर्ण लांबीच्या हवाई महालात शिरलो. 150 लोकांना पोटात घेऊन आकाशमार्गे मोठ्या सुखात आणि ताशी 500-600 मैलांच्या वेगानं नेणारं हे विमान हा एक चमत्कारच होता. चमत्कार या सदरात येणाऱ्या गोष्टींची माझी यादी फार प्राथमिक दर्जाची आहे. मला अजूनही ग्रामोफोनच्या करण्यातून तबकडीवरचं गाणं कसं ऐकू येतं असं आश्चर्य वाटतं. या तबकडीला सुई काय टोचते आणि आवाज काय येतो काहीच कळत नाही. रेडिओ ही अशीच एक धक्का देणारी वस्तू आहे. तज्ज्ञ मंडळी वायू लहरी, ध्वनिकंपने वगैरे शब्द वापरून मला हा चमत्कार समजून सांगायचा खूप प्रयत्न करतात, पण बटन दाबल्याबरोबर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अशी घोषणा ऐकली की अजब वाटतं. ट्रान्झिस्टर या पदार्थानं तर कहरच केला आहे. मसुरीच्या डाळी एवढी ही वस्तू एवढ्याशा डबीत बसून खिशात घालून न्यायची आणि कळ दाबली की गाणं सुरू. आणि आता तर ट्रान्झिस्टरवर टेलिव्हिजनही सेट आले आहेत. ही गणितं माझ्या आकलना पलीकडील आहेत. अशा वेळी एखादा लांबलचक चाळीचा मजलाच्या मजला उडत जावा तसे ते बोईंग पाहिल्यावर मी ह्या सगळ्या वैमानिकांच्या वंशालाच हात जोडले. वैमानिकांच्या खोराड्यात तर 1760 घड्याळांचे काटे सारखे थरथरत असतात. एवढेसे दिवे लुकलुकत असतात. अनाकलनीय अशा आवाजात कुठून तरी संदेश येत असतात. समोरच्या बोर्डावर शेकडो बटणं असतात. अर्थात हे वैमानिकही विलक्षण तरबेज असायलाच पाहिजेत. एरवी इकडल्याऐवजी तिकडची गुंडी वगैरे फिरवली की खेळ खाल्लास. आणि म्हणूनच वाहक या जमातीविषयी मला कौतुक आहे. पूर्वीच्या सर्व्हिस मोटरच्या ड्रायव्हरविषयी माझ्या मनात आदर होता. त्याची ती बेफिकर वागायची तऱ्हा, फरकॅप, तोंडातली सिगरेट, चालण्या बोलण्यातली झाकी, पॅसेंजर लोकांच्याकडे पाहून न बघितल्यासारखं करणं वगैरे लीला मला मोठ्या कौतुकास्पद वाटत. आगगाडीच्या इंजिनाचा ड्रायव्हर देखील फलाटात शिरताना उझरताच दिसायचा, पण एखाद्या तरी इंजिन ड्रायव्हरशी आयुष्यात दोस्ती व्हावी असं मला सारखं वाटत असे. सध्या कोकण लाईनवरच्या बोटीच्या कप्तानाकडे सुद्धा मी आदराने पाहत असे. मोठमोठ्या महासागरी बोटींचे कप्तान तर लांबच राहिले, पण या साऱ्या लहान मोठ्या वाहकांमध्ये वैमानिकाचा रुबाब काही निराळा. मोठा ड्रायव्हर इरसालपणामुळे आवडायचा. आगगाडीच्या इंजिन ड्रायव्हरचं कौतुक शाळकळी वयानंतर ओसरलं. बोटीचे कप्तान इतके स्वच्छ आणि सुंदर असूनही त्याच्या चेहऱ्यावर सतत गंभीर तत्त्वज्ञानाची कळा असते. भोवती अथांग सागर आणि डोक्यावर आकाश पाहून पाहून ते असे फिलॉसॉफर बनतात की काय कोण जाणे. हे लोक इतके गंभीर असतात की आपल्या ॲरिस्टॉटल वगैरे विषयी आपण जे बोलतो त्यापैकीच एक यातला असावा असं मला वाटायचं. पण ज्या रात्री कप्तान भोजनाचा समारंभ असतो तेव्हा मात्र बोटीतल्या सर्वात सुंदर तरुणींबरोबर ते नाचत असतात. बोटीच्या कप्तानाचा एकूण सारा थाट लहानशा संस्थानिकांसारखा असतो. राज्य चालवणारा संस्थानिक जसा पूर्वी क्वचितच दर्शन देई तसाच हा बोट चालवणारा संस्थानिक क्वचितच दर्शन देत असे. हा म्हणजे खऱ्या अर्थाने नायक वाटतो. त्याच्या खोराड्यात त्या यंत्राच्या विलक्षण गुंतागुंतीतून त्याची बोटं अशी काही चालतात की पाहत राहावं. अर्थात इथेही वैज्ञानिकांनी कहर केला आहे. त्याच्या हातातल्या अर्धचक्रासारखं बाजूला एक अर्धचक्र असतं, त्याला ऑटोमॅटिक पायलट म्हणतात. या स्वयंचलित अदृश्य वैमानिकावर विमान सोपून त्याला देता येतं, म्हणजे विमान इष्ट दिशेला एकदा आपोआपच जायला लागतं. ही तर मला भुताटकी वाटायला लागली. एव्हाना वैमानिक लंडनला आणि त्याचं विमान मुंबईच्या दिशेला जाणारा रिमोट कंट्रोलही आला असेल. जलद गती म्हणजे काय याचा साक्षात्कार विमानाखेरीज होतच नाही. आमच्या पॅनाम अमेरिकन कंपनीतली म्हणजे त्या विमानातली ती हवाई सुंदरी मला सांगत होती, आपण समुद्र सपाटीपासून 40,000 फूट उंचीवरून जात आहोत. विमानाच्या कोठीतला हवेचा दाब नियंत्रित होत आहे, प्रेशराइज्ड आहे. म्हणजे काय हे मला अजून ही सूचना 100 वेळा ऐकूनही कळलेलं नाही. तीच गत त्या विमानाला अपघात होत असला तर आपण काय करायला पाहिजे, त्या रबरी पिशव्यांची कुठं काय करायला पाहिजे, त्या सूचनांची तशीच गत. विमानाने पहिली झेप घेऊन ते आकाशात स्थिर होऊन वाट कापायला लागलं की या सुंदरी गळ्यात त्या रबरी पिशव्या घालून त्या फुगवाव्या कशा वगैरे याच्या सूचना द्यायचं एक मुकनाट्य करतात. म्हणजे करण्यातून सूचना ऐकू येतात आणि ही ती सुंदरी ती मुद्रा करून दाखवते. मी खूप लक्ष देऊन त्या ऐकायचा प्रयत्न केला आहे, पण अजूनही तो पट्टा गळ्यात का घालायचा आणि त्या पट्ट्यामुळे 40,000 फुटावरून कोसळताना देखील माझे प्राण कसे वाचतात हे मला अजून कळलेलं नाही. जसजसा माझा विमान प्रवास अधिकाधिक घडत गेला तसतशी सुंदरींविषयीची मला सहानुभूती वाढायला लागली. या बोईंगमध्ये तर 150 लोकांची पंगत, पण ह्या 2-2 पोरी इतक्या चटचट कामं करून ओरखतात की आता मी त्यांना उतरताना मनापासून थँक्यू म्हणतो आणि गुड बाय करतो. त्यांच्या जोडीला पर्सर्स असतात. ही 3-4 माणसं, पण कामाचा उलक इतका विलक्षण दांडगा. तेवढ्यात कोणाला व्हिस्की हवी असते, कोणाला जीन, कोणाला
उशीच मागतो, कोणाला ती शेजारी येऊन 2 मिनिटं बसायला हवी असते, पण चांगल्या हवाई सुंदरी हे सारे व्याप हसत सांभाळून पुन्हा हळूच वेळात वेळ काढून लिपस्टिकचं धनुष्य खेचतात आणि केसांच्या बटीची आखीव स्वैरता सांभाळीत असतात. अर्थात सन्माननीय अपवाद सर्वत्रच आहेत. काही जणांना पॅसेंजर ही पीडा वाटते हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळतं. जेवणाचा ट्रे समोर ठेवताना त्यांनी मनात म्हटलेलं "गिळा एकदाचं लवकर" हे वाक्य स्वच्छ ऐकू येतं. पोटावरचे पट्टे आवळा आणि सिगारेटी वेचवा. आपण लवकरच हाँगकाँगच्या विमानतळावर उतरत आहोत. आपण आपल्या सहवासाचा लाभ दिलात, आनंद झाला. पुन्हा आपली भेट लवकरच घडो. हवाई सुंदरीचा लढीवाळ स्वर कानावरून पीस फिरवल्यासारखा आला आणि मी खिडकीच्या काचेला नाक लावून हाँगकाँगचा विमानतळ पाहायला सुरुवात केली. डोळे मिटून घेतले. मनात आस्तिक आस्तिक म्हणायला लागलो. हा विमानतळ कसला? विमान उतरवायची ती सिमेंट कॉन्क्रीटची पट्टी एखादी जाड पेन्सिल समुद्रात घुसावी तशी वरून दिसत होती. 2 डोंगरांच्या फटीतून वाट काढून विमान त्या पट्टीवर उतरवायचं. ताशी 500-600 मैलांचा वेग झटक्यात आवरून विमान इतक्या खोबीनं उतरवायला लागतं की काही सेकंदाचा जरी उशीर झाला आणि अंदाज जर का चुकला की विमान समुद्रात गुप्त. पण हाँगकाँग हे शहरच विलक्षण आहे. ज्या इंग्रजांनी ते वसवलं त्यांची धन्य होय. कावलून आणि हाँगकाँग अशी जुरी शहरं आहेत. त्यात कावलून हे चिनी देशाशी जुळलेलं आहे. कसल्याशा करारानं ते चीनकडून इंग्रजांच्या ताब्यात आलं आहे आणि हाँगकाँग हे चिमुकलं डोंगराळ बेट आहे. डोंगराळ बेट कसलं? समुद्रात सोंगटीसारखा पडलेला हा एक डोंगरच आहे. अत्यंत सुरक्षित बंदर आणि तितकाच असुरक्षित विमानतळ. इकडे समुद्र, तिकडे लाल चीन असे चिमटीत सापडलेलं हे एक अजब शहर आहे. एखाद्या लहानशा बंदरात होडकी आणि मचवे पडत नसतील इतक्या अकराळ विकराळ बोटी हाँगकाँगच्या बंदरात सदैव नांगरलेल्या असतात. नव्या येत असतात, जुन्या बाहेर पडत असतात. बोटी नव्हे, तरंगती शहरच ती. हाँगकाँग हे खुले बंदर असल्यामुळे कस्टमवाल्यांचा जाच नाही. आपल्या देशातले कस्टम साहेब अधिक कडक. चोरट्या मालाची आयात करणाऱ्यांखेरीज इतर सर्वांच्या बाबतीतली त्यांची कठोर वर्तणूक वाखाणण्याजोगी असते. हाँगकाँगच्या कस्टम हद्दीतून बाहेर पडलो आणि पाहतो तो हाँगकाँगची सर्व मराठी जनता स्वागताला विमानतळावर हजर होती. 10-12 मराठी लोक इथे राहतात. दत्तोपंत वेलिंग विलक्षण उत्साही. त्यांनी सुंदर ऑर्किड्स फुलांची परडी देऊन स्वागत केलं. फोटोग्राफर हजर होताच. मी कुठे भारत ब्रास बँड वगैरे वाजतोय का काय हे पाहायला लागलो. वेलिंगांनी फक्त बहु असोत सुंदर संपन्न की महा म्हणायचं शिल्लक ठेवलं होतं. मार्च महिना असूनही कडक थंडी होती. 4 तासांपूर्वीच सयामच्या उकाड्यातून बाहेर पडलो होतो आणि इथे तर युरोपसारखी थंडी. तेवढ्यात कोणीतरी अक्षांश रेखांश वगैरे शब्द वापरून हाँगकाँगच्या भौगोलिक स्थानाविषयीचं माझं शिक्षण करून घेतलं. त्यावरून हाँगकाँगला मे-जूनमध्ये मुंबई इतकं उकडतं आणि हिवाळ्यात लंडन इतकं गारटतं हा बोध झाला. थोडक्यात हाँग म्हणजे उकडणारं आणि काँग म्हणजे गारठणारं असा या शहराच्या नावाचा अर्थ असावा अशी मनाशी भाषाशास्त्रीय समजूत करून घेऊन मी पुढे निघालो. हाँगकाँग या शहराविषयी माझी कल्पना अजिबात निराळी होती. सिंगापूरच्या गलिच्छपणाविषयी माझा जो पूर्वग्रह होता त्याच्यात दसपट हाँगकाँगविषयी होता. कारण हाँगकाँग म्हणजे एक तर खुलं बंदर आणि दुसरं म्हणजे चिन्याच्या गलिच्छपणांचे मी ते शहरी नमुने पाहत आलेलो होतो. त्यामुळे हा तर साक्षात चिनी मुलूक. पण हाँगकाँगनं माझी भलतीच निराशा केली. साहेबाचे हिकमती पोर इथेही पोचलं आणि त्यानं अवघड मुलखाला इंग्रजी शहराची टापटीप आणि रेखीव सौंदर्य दिलं. कावलून भागात शरद बंबावाल्यांच्या घरी माझा मुक्काम होता. त्यांच्या गॅलरीतून समोरचं चर्च, सुंदर हिरवळ आणि बाजूंची घरांची रांग पाहून मला लंडनमधल्या वेलसाईज पार्कची आठवण झाली. वेलसाईज पार्क म्हणजे लंडनमधील हिंदू कॉलनी ही जाता जाता नमूद करणं इष्ट आहे. हाँगकाँगला मी गेलो त्या दिवशी थेट इंग्लिश हवा होती. धुक्यातून येणारी ती लंडनमधल्या बससारखी दुमजली तांबडी बस. रस्त्यातून काळे निळे सूट घालून जाणारे इंग्रज लोक. चीनीही गोऱ्यातच जमा. बायकांचा पाश्चात्य वेश. त्यामुळे लंडनच्या उपनगरात आपण आलोय की काय असं मला वाटलं. अर्थात हे हाँगकाँगविषयीचं प्रथम दर्शनी माझं मत होतं. पुढे हाँगकाँग हिंडायला लागल्यावर शहराचे चिनी अस्तर हळूहळू दिसायला लागले. हाँगकाँगमध्ये लोक फक्त खरेदीसाठी येत असावेत, कारण जो भेटेल तो मला काय विकत घेणार असं सारखं विचारत होता. परदेश पर्यटनास गेलेल्या माणसानं रिस्टवॉच, कॅमेरा, ट्रान्झिस्टर सेट आणि टेप रेकॉर्डर घेतलाच पाहिजे अशी रूढी आहे. या सर्व चीजा माझ्याकडे होत्या, कॅमेरासुद्धा. पण फोटोग्राफीचा दोर मी केव्हाच कापून टाकला आहे. आंधळ्यालासुद्धा फोटो काढता येईल असला कॅमेरा माझ्याकडे असूनही मला फोटो काढता येणं कधी जमलेलं नाही. कधी प्रकाश अधिक म्हणून बिघडतो, कधी कमी म्हणून, कधी कॅमेराचा डोळा वाजवीपेक्षा अधिक लावला म्हणून गोंधळ, तर कधी वटारू नये म्हणून इतका वटरला म्हणून अंधार. ट्रान्झिस्टर घ्यायचा नाही हा माझा ठाम निश्चय. कारण त्यातल्या वैज्ञानिकांचं मला कौतुक जरी असलं तरी लिंगायताच्या गळ्यातल्या शिवलिंगासारखा दिवसभर ट्रान्झिस्टर गळ्यात घालून किंवा फकीराच्या कंदिलासारखा हातात घेऊन रस्त्यातून आणि गल्लीबोळातून वेळी अवेळी लता मंगेशकर किंवा बडे गुलाम अली सारख्यांचे मौल्यवान स्वर
भिस्त्याच्या पखालीतून पाणी गळत जावं तसं गाळीत जाणाऱ्या रस्त्यातल्या राजकपूरांची किंवा देवडीवरच्या दिलीप कपूरांची मला मनस्वी चीड आहे. स्वतःच्या रेडिओचा आवाज आपल्या घराबाहेर जाऊ देणाऱ्यांना फटक्यांची शिक्षा सौम्य ठरेल म्हणून उकळत्या तेलात वगैरे टाकणं या प्राचीन शिक्षांचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे ही माझी मतं मी पहिल्याच भेटीत जाहीर केल्यामुळे पुन्हा मला कुणीही ट्रान्झिस्टर रेडिओ घ्या हे सुचवलं नाही. आताशा सलूनमध्येही रेडिओ लावतात. रेडिओवरच्या काही गायक गायिकांची गाणी ऐकून तोंडाला फेस येतो की काही दिवसांनी सलूनमधले ते आधुनिक सर्जन त्या फेसावर आपली दाढी करतील की काय अशी मला भीती वाटते. उद्या कोणी तराण्याच्या वाढत्या लईबरोबर जर वस्त्याचा वेग वाढवू लागला तर आपलं काय होईल या भीतीनं मी रेडिओ सलून टाळतो. परदेशातून वाटेल ते लोक टेप रेकॉर्डर का आणतात हे मला अजूनही कळलेलं नाही. रेकॉर्डिंग नावाच्या गोष्टीशी ज्याचा सुतराम संबंध नसतो असले लोक देखील ग्रुंडिंग टिके 35 आणि RCA 45च्या गोष्टी करतात. पहिल्या उत्साहात चिरंजीवांचं लहान माझी भावली इत्यादी कौतुक फितवून घेतात. पुढे त्या फितेवर सौन्न स्वरांची हटकून म्हटलेलं थकले रे नंदलाला असतं आणि त्यानंतर वर्षभर त्याच्यावर धूळ जमते. पुढे तो विकायला निघतो. हाँगकाँगला या सगळ्या खरेदीतून मी स्वतःची सुटका करून घेतली. मला काहीही खरेदी करायचं नाही हे ऐकल्यावर हाँगकाँगमधले मराठी मंडळ विशेषतः त्यांची मंडळी संतोष पावली. कारण पाहुण्यांना घेऊन खरेदीला जायचा ताप हा त्या माऊल्यांना असह्य झालेला आहे. मात्र खरेदीतून माझी काही पूर्ण सुटका झालेली नाही. हाँगकाँगमध्ये येऊन नवा सूट न शिवता जाणं म्हणजे नाशिकला जाऊन घाटावरचा मकाजीचा चिवडा न खाता परतण्यापैकी होतं. हाँगकाँगचा सूट हा काशीच्या गंगेच्या गडू इतका महत्त्वाचा. एकेका गावाच्या उरावर एक भूत असतं. हाँगकाँगच्या मानगुटीवर शिंप्यांचं भूत आहे. हाँगकाँगमधला प्रत्येक चिनी नागरिक हा क्षणाचा चिनी आणि अनंत काळाचा शिंपी आहे. हाँगकाँगमधल्या चिनी पोराचे पाय पाळण्यात देखील मिशनीवर चालल्यासारखे चालतात. आता माझं आणि शिंप्यांचं कधीच सूत जमलेलं नाही ही गोष्ट मी कपडे घालायला लागल्यापासून मला पाहिलेल्या जगात तरी जगत जाहीर आहे. भगवंतानं हा देह एक ढगळ पायजमा आणि त्याहून ढगळ नेहरू शर्ट नामक आभरा ह्याच योजनेनं घडवलेला आहे अशी माझी ठाम श्रद्धा आहे. आमच्या लहानपणी आम्हा गरीब कारकुनांच्या पोरांच्या श्रीमंतीचं मोजमाप लंगोटीची शेपटाकडली बाजू किती लांब सोडली ह्यावर केलं जात होतं आणि फॅशनची कमाल डोक्यावरची शेंडी नाकाच्या शेंड्याला लागते की नाही यावर ओळखली जात होती. आता या संस्कारात बाळपण घालवलेल्या माझ्यासारख्या पोशाखाच्या बाबतीतल्या बालपणच्या अल्पसंतुष्ट आणि मोठेपणच्या अघळपघळ माणसाला हाँगकाँगचा शिंपी काय किंवा शेणोली ताकारी बिच्चूच यापैकी कुठल्याही आडगावच्या ठिकाणचा देखील शिंपी काय दोन्ही एकाच दर्जाचे. पण नाही, इथे मंडळी ऐकेनात. शेवटी सूट शिवायला निघालो. माझ्या देहाकडे आपल्या डोळ्यांच्या फटीतच पाहताना तो चिनी शिंपी जरा चाचरला. अंगाला फिट बसणारा सूट शिवावा तर अंगभूत बेडपपणा जाहीर होतो. तो झाकावा तर सूट बेडप दिसायला लागतो. तो चिनी शिंपी कात्रीमध्ये सापडला. आधुनिक फॅशनीची पोटाखाली पूर्वी कटदोरा बांधायची जागा असे तिथून सुरू होणारी पॅन्ट शिवावी तर कंबर आणि पोट यांची सीमारेषा सापडणं कठीण. म्हणजे चढवताना मला आडवा घालून पोटावर पाय चढवूनच ती चढवावी लागली असती. बरं, जुनी बाबाशाही तुमान शिवावी तर त्याचं नाव बद्ध होऊन त्याच्या पोटावर पाय. माझ्या सुटाचं फिटिंग करताना तो चिनी शिंपी असा नरमला की काय ज्याचं नाव ते. फासावर चढवायची शिक्षा लिहून झाल्यावर न्यायाधीश नीप मोडून वगैरे टाकतात असं म्हणतात. मला सूट चढवल्यावर त्या चिनी शिंप्यानं आपली सुई वगैरे मोडलेली असावी. मी तो सूट चढवून हिंडायला लागल्यावर सगळ्या मराठी मंडळींच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसू लागला. हाँगकाँगचे शिंपी मात्र काही तासात सूट शिवून देतात. इथला कापड बाजार फार मोठा. आता शिंपी अधिक म्हणून कापडवाले जास्त की कापडवाले आले म्हणून शिंपी आले हे बैदा मुर्गी न्यायाप्रमाणे सांगणं कठीण. पण पाहावं तिथे शिवाशिवी चालू आहे. त्यातून प्रदेश थंड. कपड्यांना काही अर्थ आहे. आम्ही राहणार मुंबईच्या उकाड्यात. तिथे कपडे चढवण्यापेक्षा उतरवण्याचा आनंद मोठा. कापडवाल्यात देशोदेशीचे लोक आहेत पण शिंपी मात्र सगळे एक जात चिनी. इथले चिनी एकतर खालच्या मानेनं वाडग्यात काड्या घालून भात खातात किंवा कपडे तरी शिवतात. माझा हाँगकाँगला जायचा मुख्य उद्देश चिनी भोजनाचे सर्व प्रकार चाखणं हा होता. तो मी जाहीर करताच अवघं महाराष्ट्र मंडळ खुश झालं. मराठी साहित्यिक येतो म्हटल्यावर त्यांनी जरा बारीकशी दहशत घेतली असावी कारण सुरुवातीला ते जरा बिचकत बोलत. एक दोघांच्या बोलण्यात हाँगकाँगच्या परिसरातली सागराची अपार शोभा, गिरीशिखरावरून दिसणारं ते विहंगम दृश्य, बऱ्याच लोकांनी विहंगम हा हृदयंगमचा चुलत भाऊ असावा अशी समजूत आहे. चिनी जीवनाचं सखोल अवलोकन असे सगळे शब्द सांडायला सुरुवात केली. ते मी दुर्लक्ष करून सोडून दिले. एकतर त्या इमानी मंडळींनी माझी पुस्तकं वाचायचे कष्ट उठवलेले नव्हते त्यामुळे फट म्हणता ब्रह्महत्या घडायचा प्रसंग टळला.
तेवढ्यात कुणीतरी एक दोन चालू साहित्यिकांविषयीचं माझं मत विचारल्यावर त्यापैकी एकाला मी मराठीचं भूषण आणि दुसऱ्याला ललामभूत किंवा तसंच काहीतरी म्हणून भानगड सुरू होण्यापूर्वीच ती मिटवली. वाद मिटवायला भरमसाठ गौरवयुक्त विशेषणांसारखी भक्कम कुलपं नाही दुसरी. यापूर्वी त्यांना भेटलेल्या मराठी साहित्यिकांनी स्वतःच्या पुस्तकांचे संदर्भ देऊन त्यांना हैराण केलेलं होतं की काय कोणास ठाऊक. मंडळी भलत्याच सावधपणे वागत होती. त्यामुळे हाँगकाँग शहराची अस्मिता कशात दडली आहे आणि इथल्या लेखकांची आळी कुठली, चित्रकार कुठे राहतात, हाँगकाँगमधली टिंगपॉंग टू ही चिनी कवयित्री हल्ली काय लिहिते, हे प्रश्न सोडून मी चिनी खानावळीची चौकशी सुरू करताच मंडळी जरा खुलली. प्रत्येकाने कोणकोणतं चिनी हॉटेल, काय, कोठे, कशासाठी प्रसिद्ध असे छाप उत्तरं द्यायला सुरुवात केली. आणि हा पाहुणा साहित्यिकातला उच्च जातीतला नसून पोट जातीतला सामान्य इसम आहे या खात्रीनं सारं जग वागू लागलं. दत्तोपंत वेलिंगांनी तर माझ्या देशीपणाची इतकी धास्ती घेतली की रात्रीच्या मेजवानीला मी सुटावर टाय लावला नाही तर हॉटेलवाला आत घेणार नाही या भीतीनं त्यांनी खिशातून एक जादा टाय देखील आणलेला होता. मी टाय आवळून गेलो होतो हे पाहून त्यांनी मला जेवण झाल्यावर तो टाय बक्षीस दिला. गळे आवळून ही माणसं कशी जेवतात कुणास ठाऊक. खाणं ही माणसाला एका पातळीवर आणणारी गोष्ट आहे. या विषयावर सारेजण अधिकारवाणीनं बोलतात. एरवी शरद बंबावाले फारसे बोलके नव्हते, पण चिनी भात आणि त्यांचा नागपुरी वडा भात यांच्या तुलनेत खुलून गेले. घुमे कारवारचे, त्यामुळे कारवारजवळच्या चेंडियाच्या खाडीतल्या माशांपुढे हाँगकाँगचे मासे आपले नुसते खायचे म्हणून खायचे हे त्यांचं मत. वेलिंग बेळगावचे, तेव्हा त्यांनीही कसलं हो, उगीच हाँगकाँगचं चायनीज डिनर घेऊन बसला तर आमच्या बेळगाव शापूरचं एक साधं कोटबाळं सगळ्या चायनीज डिनरच्या तोंडात मारून जात बघा असा हेल काढला. शेवटी आपल्या परराष्ट्रीय खात्यातले चिनी भाषा पंडित वसंतराव परांजपे सहाय्याला आले. वसंतरावांना आपल्या परराष्ट्रीय खात्यात कसं काय घेतलं हे मला कळत नाही. इतका हुशार, व्यासंगी आणि सरळ साधा माणूस नेमायची तिथे फारशी पद्धत नाही. वसंतरावांचं चिनी भाषेचं ज्ञान चांगलंच सखोल. ते हॉटेलात त्या चिन्यांशी मराठीतून बोलल्या इतके सहज चिनी बोलत होते. त्या हॉटेलवाल्याला इंग्रजी येत होतं. तो मला म्हणाला की परांजपे एखाद्या खानदानी चिनी उमरावासारखे चिनी बोलतात. ही चिनी भाषा चिन्यांखेरीज इतरांना काय पण खुद्द चिन्यांना देखील कशी बोलता येते कुणास ठाऊक. व्याय व्याय, खाय, ख्वांग अशा काहीचे आवाज निरनिराळ्या पट्ट्यातून ते करीत असतात. चिनी लिपी हा तर चमत्कारच आहे, त्याविषयी न बोलणं बरं. पण चिनी आपण जितके बेसूर त्याच्या शतपट चिनी भोजन सुरेल. आणि परांजपेंची या क्षेत्रातली गती मोठी. सुदैवानं माझ्या कौटुंबिक जीवनात मतभेदाचा कोणताही प्रसंग नाही. अशा अपवादात्मक गोष्टींच्या यादीत पहिला क्रमांक चिनी भोजनाचा. पण ही यादी इथेच संपते. भारताच्या सीमेबाहेर अखेरचा चिनी घालवताना तो जर चिनी स्वयंपाकी निघाला तर त्याला अभय देऊन इथेच हॉटेल चालवायला ठेवून घ्यावा असं आमचं स्पष्ट मत आहे. शत्रूचे गुण मान्य करणे हा वीराला भूषणास्पद आहे अशा अर्थाचं संस्कृत सुभाषित नसलंच तर कोणाला तरी सांगून ते करून घ्यावं. पूर्वीच्या राजा राणींनी अशीच सोयीस्कर सुभाषितं करवून घेतली होती. ती आजही परस्परांविरुद्ध प्रसंगी आपल्याला उपयोगी पडतात. पहा, अहिंसा परमो धर्मः आणि मामनुस्वर युद्धच्च. चिनी भोजनाला अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे भरपूर वेळ. चांगलं चिनी भोजन सुमारे 4-4.5 तास चालतं. अर्थात चिनी भोजन हा सर्वसामान्य शब्द झाला, पण जसा हिंदी भोजन याला अर्थ नाही तसं चिनी भोजन यालाही अर्थ नाही. इंग्लिश जेवण याला आहे कारण इंग्लंडच्या ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत रसने न राघवाच्या म्हणत उदासपणानं पोटात ढकलायची ती योगसिद्धीसारखीच निर्मम निरहंकारी पाकक्रियासिद्धी आहे. चिन्यांच्या आपल्यासारख्याच 17 परी. आपली जशी नुसती आमटी घेतली तरी अनेक तऱ्हा येतात तसं चिन्यांचं सूप आहे. हॉकिनीज, कॅन्टनीज, पेकिनीज अशी वेगवेगळी घराणी आहेत. परांजपेंनी तेवढ्या थोड्या अवधीत आम्हाला विविध प्रकारच्या खायकीचे संस्कार केले. माणूस जाणकार निघाल्यावर प्रश्न काय उरतो. हाँगकाँगमधल्या एका भल्या मोठ्या चिनी हॉटेलात गेलो. तिथे पसरट तसराळी असतात तशी लाकडी भांडी घेऊन दासदासी नुसत्या उकडलेल्या चिनी पदार्थांच्या तरा घेऊन हिंडत होत्या. त्यात काही पदार्थ तर पानग्यांसारखे पानात उकडलेले होते, काही उकडलेल्या करंज्या होत्या. शिवाय इतर लक्ष प्रकार काड्यांनी उचलून घ्यायचे आणि आपल्या बशीत ठेवायचे. हॉटेलमध्ये ही गर्दी होती. इतक्या लोकांनी इतक्या विविध तऱ्हेच्या पदार्थांची उचल केली होती की त्या दासदासींना इतक्या जणांचा हिशोब कसा काय लक्षात राहील कोणास ठाऊक. मी त्या दिवशी पोटात काय काय ढकललं हे सांगणं अशक्य आहे. झुरळ खाल्ला नसावा पण मंडूक मात्र पचवला. खाणाऱ्यानं खात जावं, काय खातो आहोत याचा विचार करू नये. मी खाणार का तुम्ही? परांजपेच्या प्रश्नानं मला एकदम धक्काच बसला. पण मी हे प्रथमेचं एकवचन नसून चिनी शेवयांचा एक प्रकार आहे हे ध्यानात आलं.
इटालियन लोकही स्पाघेटी खातात आणि चिनी लोक त्याच जातीतला मी खातात. पण चिनी मी आणि इटालियन शेवया ह्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. चिन्यांचा चाउमी हा आवडता पदार्थ. मुंबईच्या चिनी हॉटेलात तो मी मिएन असा वाचला होता, पण त्याचा उच्चार मी आहे हे मला सिंगापूरला कळलं होतं. चॉपसुए, चाउमी, स्प्रिंग रोल, चावचाव, फ्राईड राईस, स्लाईड डक सूप हे पदार्थ मी मुंबईच्या चिन्यांकडून आलटून पालटून खातो. पण हाँगकाँगमधल्या चिन्यांच्या पदार्थांच्या याद्या विष्णू सहस्त्रनामांपेक्षा लांब निघाल्या. परांजपे तज्ज्ञ होते म्हणून मी निभावलो, नाही तर फारच आफत आली असती. एरवी कामामध्ये गर्क असलेला चिनी जेवायला बसला की कसल्या तरी महायज्ञाचा संकल्प सोडल्यासारखा बसतो. त्यातल्या त्यात तो स्टीम बोट नावाचा प्रकार फार गमतीचा. हा खाद्यप्रकार नव्हे. स्टीम बोट म्हणजे पूर्वी डिटमारच्या चिमण्या असत तसला वातीचा स्टोव्ह. त्या स्टोव्हच्या बाजूला बंबासारखी एक चांगली वीतभर खोल परात असते. त्यात पातळ सूप उकळत असतं. टेबलावर मध्यभागी ही चूल ठेवायची. भोवती कोंडाळं करून बसायचं. मग चिनी परिचारक आणि परिचारिका बशा भरून कच्च्या भाज्या, मांसाचे तुकडे, कोलंब्या, अंडी वगैरे आणून ठेवतात. त्या उकळत्या सुपात आपल्याला हवे तसं ते घालायचं. त्या सुपात शालीमध्ये ओतून आणखी लज्जत बढवायची आणि शांतपणाने ते आपल्या बाऊलमध्ये घेत घेत गप्पा मारत जेवायचं. साधारणतः रात्री 9ला सुरू झालेलं हे भोजन मध्यरात्र उलटेपर्यंत चालतं. पदार्थ संपतात किंवा खायची इच्छा संपते म्हणून नव्हे, तर कुणाची तरी सहधर्मचारिणी चला उशीर झाला, ह्या 12 वाजून गेले अशासारखे गप्पांचा बेरंग करणारं वाक्य हटकून म्हणते म्हणूनच. चिनी लोक काडीनं कोलंबी उचलतात तशा बायका एका वाक्यानं नवऱ्याला उचलतात. नुसताच पुरुषांचा सुखी मेळावा असला आणि साखेचं बोधले भरलेले असले तर चांदण्या विजू झाल्या की मगच स्टीमबोट थंडावते. साखे नामक ते शालीन स्वभावाचे शालीमध्य, डोक्यावर उघडं आकाश, हवेत जरासा गारवा, समानशील सौंगडी आणि अहो उठा यांच्या गप्पांना म्हणजे मला अंतच नाही हे मराठीतलं अत्यंत संतापजनक वाक्य म्हणणाऱ्या कुटुंब नामक लवेद्याची मोदजनक अनुपस्थिती. एवढ्या गोष्टींची खात्री असल्याखेरीज कोणीही स्टीम बोट या भोजन प्रकाराच्या वाटेला जाऊ नये. चिनी जेवणातला हा बडा खयाल आहे. तो जयपूर घराण्याच्या अंगानं धीमे धीमे बढवायचा आहे. हे 3.5 मिनिटाचं स्नॅक बारमध्ये उरकायचे ज्यूक बॉक्समधलं उडतं गाणं नव्हे. ज्यानं स्टीम बोट घाईत खाल्ली त्यानं चिनी पाककलेचा घोर अपमान केला हे जाणावं. इष्टमित्रांच्या मैफिलीत केलेल्या जागरणानं पुरुषांची प्रकृती सुधारते हे आयुर्वेद मान्य करेल, पण लग्नाच्या बायकांना पटणार नाही. हाँगकाँगमध्ये ॲबरडीन नावाचा एक भाग आहे. तिथे समुद्र भाजीचे विविध प्रकार मिळतात हे ऐकल्यावर त्या दिशेला मोर्चा वळवला. ॲबरडीनच्या त्या खाडीत लहान मोठ्या होड्या टाकून शेकडो चिनी कुटुंब पिढ्यानपिढ्या राहत आहेत. एकेका होडीत 50-50 माणसं राहतात की काय कोणास ठाऊक. या होड्या चिन्यांनी नुसत्या बुजबुजत्या होत्या. एखाद्या प्रचंड जाळ्यातून खंडोगंटी मासळी निघते तशी त्या खाडीतून ती माणसं निघाल्यासारखी वाटत होती. डुक्कर खाऊन की काय कोणास ठाऊक, पण चिनी बायकांनी त्या प्राण्याचा विपुल प्रजोत्पादनाचा गुण उचलला आहे. चिनी बाईला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असं म्हटलं तर आशीर्वाद देणारी कंजूशी करतोय का काय असं वाटत असावं. एवढीशी ती चिनी बालसेना जिकडे तिकडे जथ्यानं नुसती झुरळांच्या ताफ्यांसारखी लुटलुटत असते. आपल्या डोळ्यांची ती चिमुकली फट वर करून ते चिनी पोर पाहायला लागलं की त्याची दया येते. चिनी लोक आपण हिंदी लोकांना मोठ्या डोळ्यांचं लोक असं म्हणतात. आपली पोरं जशी त्यांच्या मागे पूर्वी चिनी मकाव करीत जात तशी त्याची पोरं आमच्या मागून त्यांच्या भाषेत मोठ्या डोळ्यांचे असं ओरडत येत असावीत. पण इतक्या दरिद्री वस्तीत देखील एकही चिनी भिकारी नव्हता. किंबहुना मी हिंदुस्थान सोडल्यापासून कुठेही भिकारी पाहिला नाही. भिकारी ही आपलीच राष्ट्रीय संपत्ती आहे. दे दान म्हटल्याशिवाय आमचं कुठलंच गिराण सुटत नाही. कोणी पेटीभर मतासाठी तर कोणी पोटभर भातासाठी आपले भीक मागत आहेत. ॲबरडीनला तरंगत उपहारगृह आहे. तिथे कालवापासून सुरंग्यापर्यंत असंख्य मत्स्यविशेष आढळतात. एक पदार्थ एकदा चाखायचं म्हटलं तरी महिना पुरणार नाही. पण त्या खाडीतली अवतीभोवतीची तरंगती वस्ती पाहून माझं मन विटलं. माझ्याच्यानं तिथे काही खावेना. जातीच्या खाणाऱ्यानं स्वच्छतेचं इंद्रिय आवरावं हे खरं, पण ते आवरण्यालाही सीमा असतात. लाल चीननं सध्या चिन्यांच्या स्वभावाचं काय केलं आहे हे कळणं कठीण आहे. पण पिवळ्या चिन्यांच्या स्वभावात एक संथपणा आहे हे त्यांच्या भोजनाला लागणाऱ्या वेळावरून कळतं. तो सुस्त नाही पण संथ आहे. जपान्यासारखा चटपटीत नाही पण आळशीही नाही. त्याचं जेवण अजिबात सुस्ती आणत नाही. रिकामा चिनी आढळायचा नाही. जेवताना देखील 2 पदार्थ येण्याच्या मधल्या वेळात तो कलिंगडाच्या खारवलेल्या बियांचा ढीग कमी करण्यात दंग असतो. मला काड्यांनी खाणं जमलं, पण तोंडातल्या तोंडात कलिंगडाच्या बिया फोडून आतल्या गीर खाणं काही जमलं नाही. या प्रयत्नात 1-2दा जीभ चावून तुम्ही नाद सोडला, पण चिनी जेवण मात्र काड्यांनीच खाल्लं पाहिजे का? याला उत्तर नाही.
केशरी मसाल्याचं आटीव दूध आणि आमरस हा चांदीच्या पेल्यात आणि वाटीत अधिक चांगला लागतो हे ज्याला कळतं त्याला चिनी जेवण आणि काड्या यांचा अन्योन्य संबंध कळेल. आपल्याकडे ताकभात हे जसे भोजनाचं भरत वाक्य तसं सूप हे चिन्यांचं. साहेब जेवण सुपानी सुरू करतो, चिनी हा मनुष्य जेवण सुपानी संपवतो. या सुपाच्या मात्र शेकडो तऱ्हा आहेत. अख्खा भोपळा पोखरून केलेल्या सुपापासून ते पाखराच्या घरट्याचं सूप करतात तिथपर्यंत सुपाच्या किती किती परी आहेत. मका चिंबोरी सूप ही माझी वैयक्तिक आवड. बांबू हा तर चिनी भोजनात मोठ्या मानानं मिरवतो. कोवळ्या बांबूंची कोंबडीपासून कोळंबीपर्यंत सर्वत्र योजना असते. चिनी लोक कडधान्य खूप खातात पण त्यांना कोंब आणून. चिन्यांना जमत नाहीत ते गोड पदार्थ. तिखट खाणारे जबरे त्यांचं मीठ देखील पांढरं शुभ्र नव्हे दाट तपकिरी रंगाचं आणि ते पाण्यात कालवून ठेवतात. मीठ देखील सॉससारखं घ्यायचं. मिरच्या खाण्यातही चिनी अट्टल पण सयामी तिखटपणाला तोड नाही. ते लोक इतकं तिखट खाण्याऐवजी जिभेवर जेवणापूर्वी निखारेच का ठेवत नाहीत हे विचारायला मी नेमकं विसरलो. मग नंतर मी हाँगकाँग बघायला सुरुवात केली. चाचे लुटारू आणि अफूचरस वगैरेंचा चोरटा व्यापार करणाऱ्यांचा हा सुरक्षित असा सागरी निवारा म्हणजे हाँगकाँग. इथे सातासमुद्रापलीकडून इंग्रज पोचला. त्याचा आणखी थोडं पलीकडे मकावला पोर्तुगीज गेला. इंग्रजांना अक्षरशः पहाड फोडून हे नगर वसवलं. इथे एक आडवा तिडवा डोंगर याखेरीज 100-150 वर्षापूर्वी काहीही नव्हतं. चिनी कोळ्यांची कुटुंबं असतील कदाचित. या शहराला पाण्याची सोय नाही, फक्त पावसाचं पाणी साठवायचं. आज देखील या अद्ययावत शहरात पाण्याचा तुटवडा आहे पण इंग्रजाची चिकाटी दांडगी. त्यानं तो डोंगर जसा हवा तसा कापला, त्यातून सुंदर रस्ते काढले, उतरणीवर 10-10 मजली इमारती उठवल्या, व्यापाराची प्रचंड पेठ बसवली. शहर असं देखणं केलं की पाहत राहावं. गलिच्छ चायना टाउन्स नामक गल्ल्या आडवळणात टाकल्या. मुख्य रस्त्यातून हिंडताना तर लंडनमधला व्यापारी भाग असल्याचा भास व्हावा अशी रचना केली गेली. कित्येक वर्ष हे कार्य करीत असताना त्यांनी किती अडचणींना तोंड दिलं असेल. या बेटावर निसर्ग तर आपल्या विचित्र लीलांचं थैमान घालतो. भूकंपाचे हादरे बसतात. मी गेलो त्या रात्री भूकंप झाला. माझ्या सुदैवानं फक्त भांडीच खाली पडली पण साहेबानं रचवीत आणलेलं हे नगर भूकंपानं अनेक वेळा पत्त्यांच्या बंगल्यासारखं उडवलं गेलं असेल. भूकंपाच्या जोडीला टायफून्स आहेत, ती राक्षसी वादळं. समुद्राच्या लाटा आकाशाला भिडवतात. महाप्रचंड बोटींना चपराक मारून उलट्या करतात. घरांची छपरच काय गॅलराही उडवून नेतात. दिव्यांचे खांब आडवे होतात, वृक्ष झोपवतात. प्रलयापूर्वीच्या तांडवांची नांदी म्हणून जातात. साहेबानं हे सारं संकट सोसलं, उन्हाळा सोसला, बर्फ सोसला आणि निसर्गाच्या लहरी समजावून घेत त्यांच्याशी खेळत भांडत हाँगकाँग उभा केला. इतक्या दूरच्या या बेटावर इंग्रजांना आपली तागडी ठोकली, चर्च उभी केली, क्रिकेटची ग्राउंड्स आणली, गॉल्फ आणला. कौलून आणि हाँगकाँग यामधल्या खाडीतून ये जा करणारी छोटी आगबोट दिवसभर फेऱ्या घालत असते. गोव्यात वाफोर म्हणतात तशी ही छोटी आगबोट दर 5 मिनिटांनी लोकल गाडीसारखी सुटते. दिवे लागणीला नुसतं ह्या बोटीतून त्या बोटीतून चक्रा मारत राहावं. हाँगकाँगला वर्षभर दीपोत्सव असतो. रंगीबेरंगी दिव्यांची डोंगराच्या उतरणीवरली आरास त्या बोटीतून पाहावी आणि सरळच्या सरळ डोंगर माथ्यावर चढणाऱ्या पीक रेल्वेतून वर जाऊन समुद्रात पडलेली ती प्रचंड गलबदत डगमगताना खाली पाहावं. या शहराचा व्यापार हा धर्म असल्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल चालू असते. पैसे कमवायचे, उधळायचे. स्वच्छंदी स्त्री पुरुषांचे थवेच्या थवे दिवसभराची कामं उरकून रात्र जागवायला निघालेले असतात. इथे चेहऱ्यावर दैन्य दारिद्र्याच्या रेषा उमटवायच्या नाहीत. निशागरात जाऊन नाच गाण्याला ऊत आणायचा. तिथेही पश्चिमेचा जाज बँड, पश्चिमी नृत्य, नाचणारा चिनी पुरुष असो अथवा सयामी स्त्री असो, विळखा पश्चिमी पद्धतीचा. पुरुषांचा वेश पश्चिमी, स्त्रियांची वेशभूषा आणि केशभूषा पॅरिसच्या फॅशन तज्ज्ञांनी ठरवलेली. स्कॉच विस्कीचे पाठ वाहू लागतात, शॅम्पेन फसफसते. युक्लिडचे सिद्धांत जगाला शिकवणाऱ्या युरोपियनांनी क्युपिडचं सिद्धांत शिकवायलाही कसूर केलेली नाही. आता कशाला उद्याची बात, बघ उडूनच आलेली रात, हाच एकमेव ध्यास. हाँगकाँगला येण्यापूर्वी मी द वर्ल्ड ऑफ सुझी वॉंग नावाची एक कादंबरी वाचली होती. या झगझगीत हाँगकाँगच्या जीवनातला एक पडदा उचलून आतलं अतीव दुःख दाखवणारी ही कादंबरी. दर बंदरी एक एक बाई ठेवणाऱ्या खलाशांनी उद्ध्वस्त केलेल्या चिनी पोरींची ती कथा. हाँगकाँगच्या चिन्यांना गेल्या महायुद्धात जपान्यांनी छळलं. ॲबरडीनच्या वाटेवर मी एक 3 मजली इमारत पाहिली. युद्ध पिशाच्यानं झपाटलेले जपानी सोजीर तान्ह्या चिनी पोरींना त्या इमारतीच्या गच्चीवरून खाली फुटपाथच्या परशीवर आपटून ठार मारीत. हल्ली माओंच्या लाल चीनमधले अभागी चिन्यांचे तांडे हाँगकाँगच्या हद्दीत पळून येतात. कायदा त्यांना कधी आत घेतो, कधी पुन्हा हाकलून लावतो. तिथे भाई जेव घालीना, इथे बाप भीक मागू देईना. अशा परिस्थितीत जिथे नुसतं जगणं हीच लढाई, तिथे कसली आली आहे नीतिमत्ता आणि कसला धर्म. या हाँगकाँगमध्ये सगळीकडे नगदा नगदीचा सौदा.
फक्त बाजारपेठ, इथे काहीच उगवत नाही. दूध, लोणी देखील ऑस्ट्रेलियातून इथपर्यंत येतं असं मला कुणीतरी सांगितलं. उत्कृष्ट कापड बाजार, पण गिरणी एकही नाही. व्यापारात फसवाफसवीचे धंदे मात्र भरपूर. पण हा काही चीनी व्यापाराचाच दोष नाही, आपले भारतीय व्यापारीही या बाबतीत आघाडीवरच आहेत. हाँगकाँग, सिंगापूर मागे आपल्या देशात अशी चोरटी आयात पूर्वी चालते. पूर्वी शांघाय ही जागतिक अनाचाराची मक्का होती. आता तिथे बांबूची भिंत पडल्यापासून तो वारसा हाँगकाँगनं चालवायला घेतला आहे. गोऱ्या कातडीला मात्र हाँगकाँगमध्ये भाव मोठा. बाकी हाँगकाँगमध्येच का म्हणा, साऱ्या जगभरच. एकतर त्यांची पैशाची पाकिटं फुगलेली असतात. कावलून हाँगकाँगच्या फेरीवरच्या टॅक्सी स्टँडवर हा नेहमी अनुभव येईल. चीनी टॅक्सीवाले आमच्यासारख्या काळ्या आदमींशी अत्यंत तुसडेपणाने वागत, पण आमच्या मागून आलेल्या गोऱ्या लोकांना किंवा चिन्यांना आधी घेऊन जात. चीनी दुकानदारही फारशा प्रेमानं वागत नसत. या चिन्यातले लाल कोण आणि पिवळे कोण हे ओळखणं अवघड आहे. साऱ्या आग्नेय आशियावर त्यांचा व्यापारी ताबा आहे. एकतर त्यांची भाषा बोलता आली तरी वाचता येणं जवळजवळ अशक्य. त्यांच्या वर्तमानपत्रातून, पाठ्यपुस्तकातून काय प्रचार चालतो हे इतरांना कळणं शक्य नसतं. लाल चीनची सरहद्द कावलूनला लागलेली आहे, ती मी पाहून आलो. काटेरी कुंपणापलीकडे संगिनी रोखलेल्या असतात. कधी कोणाचं डोकं फिरेल आणि त्या संगिनीतून गोळ्या सुटायला लागतील सांगता येत नाही. मला ते हे हाँगकाँग कावलून एखाद्या अजस्त्र अजगराच्या शेपटावर बेडकानी वस्ती करावी असं वाटलं. केव्हा घास घेतला जाईल काय सांगावं. त्या लाल चीनी सैनिकांचं उग्रदर्शन परत बघून येताना एका डोंगरावर पुतळ्यासारख्या दिसणारा एक खडक पाहिला. त्याला आमाज रॉक म्हणतात. दाईचा खडक.